नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा लसावी हा पार्ट पाहणार आहोत. याआधी मसावीचा पार्ट बनवलेला आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून किंवा वरती दिलेल्या आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. सुरुवातीला आपण लसावीचे विस्तृत रूप पाहूया. लसावीचे विस्तृत रूप आहे लघुत्तम, सामायिक, विभाज्य. लघुत्तम म्हणजे लहानात लहान, त्यानंतर सामायिक म्हणजे समान, सारखी किंवा कॉमन, आणि विभाज्य म्हणजे अशी संख्या म्हणजे जी दिलेल्या संख्येच्या पटीतील असेल किंवा पाड्यातील असेल. तर या प्रकारे आपल्याला लसावीचा फुलफॉर्म माहीत असेल तर गणित सोडवताना गणित अजून सोपे जाणार आहे. पहिले उदाहरण पाहूया. 9 आणि 15चा लसावी काढा. तर 6वीच्या पुस्तकामध्ये जो लसावी काढायला सांगितला आहे तो यादी पद्धतीने काढायला सांगितला आहे. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला 9चे विभाज्य आणि 15चे विभाज्य लिहावे लागणार आहेत. म्हणजेच 9च्या पट्टीतील किंवा पाड्यातील संख्या आणि 15च्या पट्टीतील किंवा पाड्यातील संख्या यांच्या आपल्याला आडव्या याद्या बनवाव्या लागणार आहेत. तर त्यासाठी 9चा पाडा आपल्याला आला पाहिजे. तर 9चा पाडा आपण इथे लिहिला तर 9 एक्के 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45, 9 सक 54, 9 सता 63, 9 अट्ट 72, 9 नवे 81 आणि 9 दाय 90. त्यानंतर 15चा जर आपण पाडा लिहिला तर 15 एक्के 15, 15 दुनी 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाचा 75 आणि 15 सक 90. त्यानंतर 9च्या विभाज्यांच्या यादीमधून आणि 15च्या विभाज्यांच्या यादीमधून सामायिक संख्या जर आपण बघितल्या तर पहिली सामायिक संख्या आपल्याला इथे सापडेल 45. त्यानंतर पुढची सामायिक संख्या जर आपण बघितली तर ती म्हणजे 90. म्हणजे इथे आपल्याला दोन सामायिक संख्या सापडल्या, त्या म्हणजे 45 आणि दुसरी म्हणजे 90. आणि या दोन्हीमधला आपल्याला लसावी असणार आहे ती लहान संख्या म्हणजे 45 ही संख्या असणार आहे, कारण लसावीचा फुलफॉर्म आहे लघुत्तम, सामायिक, विभाज्य. तर या दोन अवयवांच्या यादीमधील लघुत्तम म्हणजे लहान विभाज्य आहे 45 आणि तो सामायिक आहे आणि विभाज्य आहे. म्हणजे लघुत्तम आहे, सामायिक आहे आणि विभाज्य आहे. त्यामुळे लसावी इथे येणार आहे 45. पुढचे उदाहरण 2चा, 3चा व 5चा लसावी काढा. तर यासाठी सुद्धा आपल्याला 2चे, 3चे व 5चे विभाज्य लिहून घ्यावे लागतील. तर सुरुवातीला आपण तिन्ही संख्या एकाखाली एक मांडून घेतल्या. त्यानंतर 2चा पाडा जर आपण लिहिला तर बे एक्के बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे चोक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे साती 14, बे अट्टी 16, बे नवे 18 आणि बे दाय 20. त्यानंतर 3चा पाडा 3 एक्के 3, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सक 18, 3 सत्ता 21, 3 अट्टे 24, 3 नवे 27 आणि 3 दाय 30. त्यानंतर परत 5चा पाडा 5 एक्के 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 पाचा 25, 5 सक 30, 5 सता 35, 5 अट्ट 40, 5 नवे 45 आणि 5 दाय 50. त्यानंतर या तिन्ही यादीमध्ये जर आपण सामायिक अवयव बघितले तर इथे 12 आहे, इथे 12 आहे, परंतु तिसऱ्या लाईनमध्ये इथे 12 नाही. त्यानंतर परत इथे 15 आहे, इथे सुद्धा 15 आहे, परंतु इथे 2च्या विभाज्यामध्ये 15 ही संख्या नाही आहे. त्यानंतर परत इथे 30 आहे, इथे सुद्धा 30 आहे आणि 2चा पाडा जर आपण इथे वाढवला तर इथे आपल्याला 30 मिळून जाईल. त्यामुळे इथे जर आपण 2चा पाडा वाढवला तर 22, 24, 26, 28 आणि 30. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला 30 मिळाले, इथे 30 आणि इथे सुद्धा 30. त्यामुळे 30 ही संख्या तिन्हीकडे सामायिक आहे. त्यामुळे इथे आपल्याला लसावी मिळाला 2, 3 आणि 5चा लसावी इथे आपल्याला मिळाला 30. पुढचे उदाहरण 8 व 11चा लसावी काढा. तर यासाठी सुद्धा आपल्याला 8च्या पट्टीतील संख्या आणि 11च्या पट्टीतील संख्या यांच्या याद्या बनवाव्या लागतील. तर सुरुवातीला आपण 8चा पाडा लिहिला 8 एक्के 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सक 48,
8 7 56, 8 8 64, 8 9 72 आणि 8 10 80. आणि पुढे जर आपण वाढवला तर 80 मध्ये 8 मिळवले तर इथे होईल 88 आणि पुढे असेच वाढत जाणार आहे. त्यानंतर 11चा जर पाढा आपण लिहिला तर 11 1 11, 11 2 22, 11 3 33, 11 4 44, 11 5 55, 11 6 66, 11 7 77, 11 8 88, 11 9 99 आणि 11 10 110. त्यानंतर या दोन याद्यामध्ये जर आपण बघितले तर इथे सामायिक संख्या ही फक्त 88 आहे. त्यामुळे इथे आपल्याला 8चा आणि 11चा लसावी मिळून जाणार आहे तो 88. पुढचे उदाहरण, कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत? तर या गणितामध्ये आपण बारकाईने बघितले तर इथे एक शब्द आलेला आहे तो म्हणजे कमीत कमी. आणि जेव्हा गणितामध्ये कमीत कमी हा शब्द येतो तेव्हा आपण तिथे लसावी काढतो. त्यामुळे या गणितामध्ये सुद्धा 20 आणि 25 या दोन संख्या आहेत त्या सुरुवातीला आपण लिहून घेतल्या 20 आणि 25. त्यानंतर यांच्या विभाज्यांची यादी बनवायची, म्हणजे या संख्यांच्या पटीतील संख्या म्हणजेच पाढा या संख्यांचा लिहून घ्यायचा आहे. तर 20चा पाढा जर आपण लिहिला तर 20 1 20, 20 2 40, 20 3 60, 20 4 80, 20 5 100 आणि 20 120 आणि तो पुढे तसाच वाढत जाणार आहे. त्यानंतर 25चा जर आपण पाढा लिहिला तर 25 1 25, 25 2 50, 25 3 75, 25 4 100, 25 5 125 आणि हा पाढासुद्धा पुढे असाच वाढत जाणार आहे. त्यानंतर 20 आणि 25 यांच्या विभाज्यांच्या यादीमधून जर आपण बघितले तर इथे सर्वात अगोदरची 100 ही संख्या सामायिक आहे. त्यामुळे इथे आपल्याला लसावी मिळाला 20 आणि 25चा लसावी इथे आपल्याला मिळून गेला 100. म्हणजेच त्या शाळेत कमीत कमी 100 मुले आहेत, की जेणेकरून त्या मुलांच्या 20 नुसार रांगा केल्या किंवा एका रांगेत 25 मुले अशा रांगा केल्या तरी त्या रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही. पुढचे उदाहरण, 3 वेगवेगळ्या डब्यांत समान संख्येचे लाडू ठेवले. पहिल्या डब्यातील लाडू 20 मुलांना, दुसऱ्या डब्यातील लाडू 24 मुलांना व तिसऱ्या डब्यातील लाडू 12 मुलांना समान वाटले. एकही लाडू उरला नाही तर तीनही डब्यात मिळून कमीत कमी किती लाडू होते? तर या गणितामध्ये सुद्धा कमीत कमी हा शब्द आलेला आहे, त्यामुळे ते आपल्याला लसावी काढायचा आहे. तर त्यासाठी गणितात ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या म्हणजे पहिली संख्या आहे 20, त्यानंतर दुसरी संख्या आहे 24 आणि तिसरी संख्या आहे 12. या तिन्ही संख्यांच्या विभाज्यांची यादी आपल्याला बनवावी लागणार आहे. तर सुरुवातीला आपण 20चा पाढा लिहिला तर 20 1 20, 20 2 40, 20 3 60, 20 4 80, 20 5 100 आणि 20 120 आणि हा पाढासुद्धा पुढे असाच वाढत जाणार आहे. त्यानंतर 24चा जर आपण पाढा लिहिला तर 24 1 24, 24 2 48, 24 3 72, 24 4 96 आणि 24 5 120. त्यानंतर 24चा पाढासुद्धा असा पुढे वाढत जाणार आहे. त्यानंतर 12चा पाढा तर 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 108 आणि 12 10 120. त्यानंतर हा सुद्धा पाढा पुढे असा वाढत जाणार आहे. त्यानंतर आपण या तिन्ही यादीमध्ये सामायिक संख्या जर आपण बघितली तर सुरुवातीपासून जर सामायिक संख्या आपण बघितल्या तर इथे 60 आहे, इथे 60 आहे, परंतु इथे 60 नाही. त्यानंतर पुढची संख्या जर आपण बघितली तर इथे 120 आहे, इथे सुद्धा 120 आहे आणि इथे सुद्धा 120 आहे. म्हणजे तिन्ही यादीमध्ये 120 आहे. त्यामुळे 20, 24 आणि 12
या 3 संख्यांचा लसावी आपल्याला मिळून जाईल 120. परंतु आपल्याला गणितामध्ये सांगितले आहे की तिन्ही डब्यात मिळून कमीत कमी किती लाडू आहेत आणि सुरुवातीला आपल्याला गणितामध्ये सांगितले आहे की 3 वेगवेगळ्या डब्यात समान संख्येचे लाडू आहेत. म्हणजे इथे काढलेल्या आपण लसावीनुसार पहिल्या डब्यात 120 लाडू आहेत, ते 20 जणांना वाटले. त्यानंतर दुसऱ्या डब्यात सुद्धा 120 लाडू आहेत, ते 24 जणांना वाटले आणि तिसऱ्या डब्यामध्ये सुद्धा 120 लाडू आहेत, ते 12 जणांना वाटले. म्हणजे तिन्ही डब्यात 120, 120 आणि 120 लाडू आहेत. तर यांची जर आपण बेरीज केली तर तिन्ही डब्यातील एकूण लाडू आपल्याला मिळून जातील. त्यामुळे 120 अधिक 120 अधिक 120 यांची जर आपण बेरीज केली तर शून्याचे 0, त्यानंतर 2 अधिक 2 4, 4 आणि 2 6 आणि त्यानंतर इथे 3. त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळेल 360. म्हणजे तिन्ही डब्यात कमीत कमी 360 लाडू असतील. तर या प्रकारे यादी पद्धतीनुसार म्हणजे 6वीच्या पुस्तकात ज्या पद्धतीनुसार दिलेलं आहे त्यानुसार आपण लसावी काढू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.